बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महापालिका निवडणुकांमध्ये झालेल्या बिघाड्यांची। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंमुळे मुंबईत मवियामध्ये बिघाडी झाली, तर तिकडे राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची चिन्ह आहेत। नवाब मलिकांना सोबत घेण्यास भाजप राजी नसल्यानं मुंबईत केवळ शिंदेंची शिवसेना आणि भाजप घरोबा करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं। तर तिकडे राज ठाकरेंची उत्तर भारतीय विरोधी भूमिकेचा काँग्रेसला फटका बसण्याची भीती आहे। त्यामुळे मुंबईत मवियामध्ये सामील होण्यास काँग्रेसचा नकार आहे। त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरेंची युती जवळपास पक्की असताना आता शरद पवार ठाकरे बंधूंसोबत जातात की कोणती नवी भूमिका जाहीर करतात, यावर मुंबईतील महाविकास आघाडीचं चित्र हे स्पष्ट होईल। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत। बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील। एक महिन्यापूर्वी वरळी डोममध्ये आमच्या सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, नेत्यांची सभा माननीय दादांच्या उपस्थितीमध्ये झाली। त्याच्यामध्ये मी स्वतः मुंबईचा कार्याध्यक्ष म्हणून महायुतीबरोबर आपण राहून ही निवडणूक लढवायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्वांसमोर विदित केलेली आहे। याच्यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही आणि शेवटी जे पक्ष नेतृत्व आम्हाला सांगेल या समितीला, त्या समिती त्याप्रमाणे पुढे रिॲक्ट होईल। मुंबईत भाजपकडून शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव मिळाल्याची माहिती